बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं म्हणावं लागणार. कारण की बघा, एक बजेट सरकारने शेतकऱ्यांसाठी सादर केला. तो बजेट तुम्हाला ऐकून घेणे आणि जाणून घेणे हे अनिवार्य असणार आहे. तुम्ही जर का शेतकरी असाल, पीक विम्याचा फॉर्म भरत असाल किंवा नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर तुम्हा सर्वांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर या व्हिडिओला तुम्हाला बजेट काय सादर केलं सरकारने शेतकऱ्यांसाठी, हा नक्की तुम्हाला बघायचा आहे. कारण की बघा, 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय बजेट सादर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेची इथं कुठली पूर्तता या बजेटच्या माध्यमातून करण्यात आली नाही, परंतु शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या बऱ्याच साऱ्या सोयीसुविधांची योजना, म्हणजे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणाऱ्या योजना मध्ये यामध्ये जसं की आपण पाहायला गेलं, पीक विमा योजना, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, त्यानंतर भरपूरशा शेती संदर्भातील योजना किंवा इतरही शेतकऱ्यांच्या इथं जसं की पायाभूत सुविधांच्या डिलेट योजना, तर या सर्व योजनांचा बजेट हे सरकारने सादर करण्यात आलेला आहे. परंतु किती तरतूद इथं सादर करण्यात आलेल्या आहे, ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आली की नाही, तर तशाच राबवल्या जात आहे, हे देखील ऐकून घेणं महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, हा बजेट सरकारने 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला आहे. हा शेतकऱ्यांसाठी मोठा इथं दिलासा देणारा अपडेट ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, हे तुम्हाला बजेट ऐकून घेणे सर्वांना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा, केंद्रीय बजेट सादर करण्यात आलं. या बजेटमध्ये विविध विभागांसाठी मोठमोठे इतर तरतुदी करण्यात आलेल्या आहे. तर लाखो हजारो इथं करोडोचं बजेट सादर करण्यात आलेलं आहे. आणि जसं की याच्यामध्ये शेती क्षेत्राचं देखील इथं भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. आणि 1,62,000 करोड रुपयांची शेती क्षेत्रासाठी या बजेटच्या माध्यमातून तरतूद इथं मंजूर करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी इथं जसं की मोठा इथं आपल्या शेती संदर्भातील आणि आपल्या भारताला आधार देणारा इथं जसं की मूलभूत हक्क आहे. पण ज्याच्यात जसं की निदर्वाह ना आपण जर पाहायला गेलं तर यामध्ये जर आता जुनं फळबाग आहेत, ज्याच्यामधून जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो. फळबागांचे जसं की पुनर्जीवन इथं करण्यासाठी, याचबरोबर नारळ असेल किंवा कोकोनट असेल किंवा इथं काजू असतील, तर याच्या अधिकाधिक उत्पादनासाठी प्रत्येक इथं त्यांना मदत करण्यासाठी एक तरतूद इथं सरकारने सादर केली आहे. आता नारळाच्या जसं की लागवडीसाठी किंवा नारळाच्या उत्पादनासाठी, काजूच्या लागवडीसाठी, उत्पादनासाठी आता काही सोयीसुविधा आणि प्रोग्राम हातात घेतले आहे. आता त्याच्यानंतर जसं की एका क्विंटलवर इथं पोस्ट हार्वेस्टर किंवा जसं की प्रोसेसिंग इथं ज्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योगावरती मोठ्या देखील प्रमाणात भर पाडू शकतो. तर असे आता ह्या बजेटमध्ये सादर करण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं राहत आहात हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की सर्व जिल्ह्यांसाठी अलग अलग बजेट हे सरकारने सादर केलेलं आहे. आता तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल किंवा महाराष्ट्रातील बाहेर शेतकरी असाल, तर तुम्हा दोघांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट इथं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, आता मोठ्या प्रमाणात तरतूद हे सादर सरकारने केली. आता कृषी जसं की विभागाचा बजेट देण्यात आला आहे. त्याच्यानंतर चंदन, याच्यानंतर जसं की मत्स्य विभाग, इथं मत्स्य विभागासाठी सुद्धा जसं की घरगोच अशी तरतूद करण्यात आलेली आहे. 5,000 अमृत रसावरती जसं की निर्माण केलं जाणार आहे. त्याच्याच बरोबर आपण जर पाहायला गेलं तर मत्स्य व्यवसाय इथं करत असताना बऱ्याच साऱ्या कन्शन इथं यामध्ये देण्यात आलेल्या आहे. आता जसं की डेडिकेटेड इथं प्रोग्राम फॉर इंडियन कंपू, याचं जसं की कोकोनट यांच्यावरती भरपूरसं त्यांनी आता हा बजेट सादर केलेला आहे. संपूर्ण डिटेलमध्ये जिल्ह्यावाईज तुम्हाला माहिती सांगतो, किती बजेटनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व काही माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहणार. आता जर आपण पाहायला गेलं, 1,65,671 करोड रुपयांची निधी सरकारने आता इथं तरतूद केलेली आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर ही तरतूद आता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी इथं मंजूर करण्यात आली हे देखील पाहणं अनिवार्य असणार आहे. आता बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना यामध्ये 2024-25 मध्ये जे काय आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी जी तरतूद होती ती होती 14,473 कोटींची. आता 2025-26ला 12,242 कोटी झाली. आणि आता आपण जर पाहायला गेलं तर 2026-27लाही इथं 12,200 कोटी रुपयांची निधी हे सरकारने मंजूर केली. एकंदरीत आपण जर हा बजेट इथं तरतुदीमध्ये जर पाहायला गेलं तर 100 ते 200 कोटी रुपयांची इथं जसं की कपात इथं पीक विमा योजनेमध्ये करण्यात आली. ॲग्रिकल्चर आपण जर फंड हे पाहायला गेलं तर फंडसुद्धा साधारणपणे एका गेल्या वर्षीच्या तरतुदीनुसार इथं बजेटच्या तरतुदीनुसार इथं जसं की 200 ते 250 किंवा हे कोटी रुपये आता त्यांनी इथं जसं की वाढ अपेक्षित होतं, परंतु त्यांनी इथं फंड हा कमी केलेला आहे. आता आपण जर यामध्ये पाहायला गेलं तर प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा, पीएम किसान योजना असो किंवा नमो
नमो शेतकरी योजना असो, हे जर आपण पाहायला गेलं तर वाढ होण्याची शक्यता अपेक्षित होती, परंतु इथं 66,121 कोटी इथं रुपयांचं 2024-25चं बजेट होतं, परंतु 2026 मध्ये 63,500 कोटी इथं रुपयांची तरतूद होती आणि 2026-27 मध्ये देखील 63,500 कोटी रुपयांची तरतूद इथं होती. इथं वाढायलाच पाहिजे होती, परंतु इथं सरकारने वाढवली नाही. आता हे वाढणार कधी आणि कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी कधी तुम्हाला इथे किती रुपये मिळणार हे देखील महत्त्व ठरणार आहे. कारण की बघा, तुम्ही जर का PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, शेती संदर्भातील कुठल्या जरी योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर हा बजेट वाढण्याची इथं 100% शक्यता सरकारने सांगितलेली आहे. प्रस्ताव हा सरकारने मांडलेला आहे. आता PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, पीक विमा योजना असो, जसं की सर्व योजनांचं आता कलेक्शन करणं सरकारने इथं अनिवार्य ठेवलेलं आहे. सर्व योजनांमध्ये हे आता सरकार इथं तरतूद वाढवणार आहे. कारण की आपण जर पाहायला गेलं तर जसं की भारत विकासासाठी इथं 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा तरतूद आता लवकरच मंजूर होणार आणि त्याही जर आपण पाहायला गेलं तर जसं की नॅचरल इथं फंकिंग यामध्ये आता आपण जर पाहायला गेलं तर जसं की एकंदरीत 20,500 कोटी रुपयांची तरतूद इथं सरकारने केलेली आहे. मोठमोठ्या तरतुदी सरकारने मांडलेल्या आपल्या महाराष्ट्रासाठी. हे तरतूद शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या आनंदाची बातमी हे लवकरच मिळणार आहे. बाकी शेतकरी बांधवांनो, हीच एक आनंदाची बातमी होती आणि आणखी शेती संदर्भातील तुम्हाला नवनवीन अपडेट जर का पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.